नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी सकाळ झालेली आहे. सकाळी आपण मस्त स्वामी महाराजांची पूजा, देवाची पूजा, सर्व पूजा करून झालेली आहे. आज आहे गुरुवार, तर आज गुरुवारची आज पारायणाची पूजा असते. त्यामुळे आज मला थोडासा उशीर झाला आहे. त्यामुळे दुसरी कुठलीही आज मी रेसिपी दाखवणार नाही. तर आज आपल्याला स्वामींसाठी काहीतरी बनवायचं आहे. चला तर पाहूया. ह्या ठिकाणी काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, काजू आणि बदाम घेतले आहेत. तुम्ही दुसरे आणखी कुठले घेतलात तरी चालतात. ह्याचे आपल्याला आता असं तुकडे करून घ्यायचे. हाताने करा किंवा असं सुरीनं केलं तरी चालते. आता हे सर्व तुकडे मी आता असेच करून घेणार आहे. चला तर आता काजू आणि बदामाचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपल्याला गॅसवरती कढई ठेवायचं आहे. त्या अगोदर ह्या ठिकाणी एक मेजरिंग कप घेतलेला आहे. कढई थोडंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा इतकं आपल्याला साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. तूप छान मेल्ट झालं की त्यामध्ये जे आपण काजू आणि बदामाचे तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकून द्यायचे आणि छान तुपामध्ये आपण आता हे काजू आणि बदाम तळून घेणार आहोत. अगदी स्वामींसाठी आपल्याला नैवेद्य बनवायचं आहे. अगदी नेहमीप्रमाणेच आहे, पण करण्याची पद्धत अगदी योग्य आहे. आज आपण स्वामी महाराजांसाठी नैवेद्य बनवणार आहोत, जे की प्रसाद अगदी योग्य पद्धतीने आणि प्रमाणात ते कसं बनवायचं ते सांगणार आहे. चला तर काजू आणि बदाम आपले छान तळून झालेले आहेत. ते आता आपण बाहेरसुद्धा काढून घेतलेले आहेत. आता ही प्लेट साईडला ठेवायचं आहे आणि कढईमध्ये आपल्याला आणखीन साधारणतः 3 चमचे इतकं ह्या ठिकाणी मी साजूक तूप टाकून घेतलेलं आहे. तूप हे थोडंसं कमी जास्त झालं तरी चालते. आता तूप टाकून झालं की ह्या ठिकाणी मेजरिंग कपने आपण पाव कप आपण ह्या ठिकाणी रवा घेतलेला आहे. अगदी लहान आकारातला रवा घेतला आहे, मोठा घेतला तरी चालतो. तूप हे छान कडकडीत थोडंसं गरम झालेलं आहे. जास्त पण आपल्याला गरम करायचं नाही की रंग बदलेला आणि वास होईल. तूप आपण गरम करून घेतलं आणि त्यामध्ये जे रवा टाकून दिलेला आहे, जेव्हा तुपामध्ये आपण रवा टाकतो तेव्हा तो रवा फुगलेला असतो, अगदी छान फुलतो, तळला जातो. त्यामुळे तो फुगतो आणि त्याची चव अगदी मस्त येते. ह्या ठिकाणी पाहू शकता रवा छान बुडबुडे आला आणि फुगलेला आहे. तसा रवा फुगला की ह्यामध्ये आपल्याला दूध टाकून द्यायचं आहे. ह्या ठिकाणी मी 1.25 कप इतकं दूध टाकणार आहे, कारण निम्मं आपण तूप टाकलेलं आहे आणि 1.25 कप दूध म्हणजे एकूण आपल्याला ह्या ठिकाणी 2 कप लिक्विड झालेलं आहे आणि आपण ह्या ठिकाणी 1 कप रवा वापरलेला होता. अगदी इतकं योग्य प्रमाण आहे. ह्यात दुसरं काहीही टाकायची गरज नाही. अगदी परफेक्ट पदार्थ म्हणून तयार होतो. अर्धा चमचा इतका साखर, वेलची पावडर काढलेली आहे मिक्सरला, ती आपण अर्धा चमचा इतकी टाकून दिलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. रवा जो आहे तो दूध ऑब्झर्व केलेला आहे आणि घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे. आता जरी तुम्हाला हे चिवट वाटलं तरी नंतर जेव्हा अगदी छान शिजेल तुपामध्ये तेव्हा तूप सोडण्यास सुरुवात करेल आणि मस्त आपला हा पदार्थ बनून तयार होईल. तुम्ही रव्याचा शिरा म्हणा किंवा रव्याचा हलवा म्हणलात तरी चालतो. अगदी अप्रतिम चवीचा हा बनतो. ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला वाटत असेल की तूप तर दिसतच नाही, तूप अगदी चिवट असा हा शिरा दिसत आहे. ह्या ठिकाणी आता आपण पाव कप आपण साखर टाकून घेतली. जितका रवा घेतला होता तितकीच आपण ह्या ठिकाणी साखरसुद्धा टाकलेली आहे. साखर कमी जास्त तुम्ही करू शकता. आता ह्या ठिकाणी असंच एक आपल्याला गॅस मिडियम ठेवून 5 मिनिटाकरता मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झालं की ह्यावरती आपल्याला 1-2 मिनिटाकरता झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर जेव्हा आपण झाकण ठेवतो आणि वाफ धरते, 5 मिनिटाकरता गॅस मिडियम ठेवून झाकण ठेवलं होतं आणि ठेवल्यानंतर पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी मऊसर असा आपला शिरा बनलेला आहे आणि तूप अगदी वेगळं झालेलं आहे. ह्या तुपामध्ये आता आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कढई सोडलेला आहे. अगदी मऊ लुसलुशीत आपला हा शिरा बनवून तयार झालेला आहे. अगदी रव्याचा हलवा म्हणला तरी चालतो. अगदी चवीला अप्रतिम लागतो, कारण दुधामध्ये आपण बनवलेला आहे. चव अगदी मस्त येते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अगदी नेहमीचीच रेसिपी आहे पण खूप मस्त आहे. ह्या ठिकाणी जे ड्रायफ्रूट्स आपण तळून घेतलेले ते सुद्धा टाकून दिलेले आहेत. आता ड्रायफ्रूट्स आपल्याला शिऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि 2 मिनिटाकरता असंच मिक्स करून आपण हे बाहेर प्लेटमध्ये आता काढून घेणार आहोत. चला तर पुढची तयारी करूया. ह्या ठिकाणी तुळशीचं पान घेतलेलं आहे. तुळशीच्या पानाशिवाय तर नैवेद्य अपूर्ण आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी मी नैवेद्यासाठी प्लेटसुद्धा घेतलेली आहे आणि प्लेटमध्ये आता आपल्याला हा शिरा काढून घ्यायचा आहे. अगदी स्वामी महाराजांसाठी आपण हा स्पेशल गुरुवार स्पेशल आपण ह्या ठिकाणी शिरा बनवलेला आहे. आता ह्यावरती आपण जे तुळशीचं पान आणलेलं आहे ते ठेवून द्यायचं आहे. पूर्ण आपला हा नैवेद्याचा प्लेट तयार झालेला आहे. आता आपल्याला स्वामी महाराजांना हे नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे. चला तर ह्या ठिकाणी स्वामी महाराजांना मी नैवेद्य दाखवून घेते. नैवेद्य दाखवून पाणी फिरवून घेतलेलं आहे. राहिलेला शिल्लक शिरा आपल्याला सर्व घरातल्या मंडळींना 1 चमचा इतका प्रसाद म्हणून द्यायचा आहे. ह्या ठिकाणी आपलं पारायण आणि प्रसाद पूर्ण तयार झालेला आहे. तुम्हाला हे प्रसादाचा नैवेद्याचा शिरा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.